काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, पण त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत सत्तारांचं दानवेंनीही सरळ कानावर हात ठेवले आणि त्यामुळे सत्तारांचं नेमकं चाललंय तरी काय हेच अनेकांना समजत नाहीये। बघूया एक रिपोर्ट। तुम्ही टोपी पण घातली, टोपी घालण्याचा जोपर्यंत खासदार निवडून येणार नाही, महाराष्ट्रात सरकार पडणार नाही, तोपर्यंत टोपी काढणार नाही। म्हणजे दानवेनं हरवण्यासाठी असा काही 100% दानवे हरणार। म्हणजे तुम्ही लोकसभा लढणार का जालन्याची? मी लोकसभा लढणार नाही, पण लोकसभेसाठी आमच्याकडे उमेदवार सज्ज आहे आणि त्याच्या बाणाने त्याचा वार होणार। ऐकलत? 2 महिन्यांपूर्वीच अब्दुल सत्तारांनी दानवेंना जालन्यातून पराभूत करण्यासाठी कसा चंग बांधला होता ते, पण आता तेच सत्तार चक्क दानवेंच्या विमानातून मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले। मुख्यमंत्र्यांसोबतची सत्तारांची गेल्या 15 दिवसातली ही दुसरी भेट आहे बरं। त्यामुळे आता सत्तारही भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात। स्वतः दानवेंनी मात्र सत्तारांसाठी भाजपची सर्व दारं बंद असल्याचा दावा केलाय। माझ्या समक्ष काही कोणाची भेट झाली नाही आणि मी कोणाला सोबत नेलं नाही। पण दादा, सत्तारांचं तुमचं राजकीय वैर हे सगळ्यांना माहित आहे। तुमची काय भावना त्यांच्याबद्दल जर उद्या ते भाजपमध्ये आले? ते भाजपमध्ये येऊ शकत नाही आणि माझी भावना त्यांच्याबद्दल वाईट असण्याचं काही कारण नाही, कारण आमचे वैचारिक मतभेद आहेत। आमचे वैयक्तिक काही मतभेद नाही। ते काँग्रेसचे, मी भाजपचा, हे आमचे वैचारिक मतभेद आहेत। मग आता कुठूनही ते भाजपच्या मागच्या दाराने येण्याची शक्यता ना मागचं दार ना पुढचं दार, भाजपचे सगळे दारं बंद आहेत। दानवेंचा हा दावा अब्दुल सत्तारांनीच नेमका कसा खोडून काढलाय तेही बघा। जोपर्यंत दानवेंचा पराभव करत नाही तोपर्यंत माझ्या डोक्यावरचे केस उगू देणार नाही। तुम्ही केस पण कापलेत तसे। आता ते मला विमान येतं, तुम्ही एकत्र येता दोघे जण, मुख्यमंत्री म्हणता या तुम्ही नाही म्हणता, काय चाललंय नेमकं? हे तर दानवेंनी आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला विचारायला पाहिजे का मला विमान कशासाठी पाठवलं होतं। काही दुसरा विशेष निमंत्रण नव्हतं। जे निमंत्रण होतं त्यांचं आणि माझं बोलणं झालं। रावसाहेब दानवे काय बोलतात, कसं बोलतात, कशा पद्धतीने बोलतात, त्याचा खुलासा त्याच्याऐवजी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाशी करावं। आणि मी त्यांच्या अगोदर स्पष्ट केलं का मी भाजपमध्ये जाणार नाही, तर त्यावेळेस दानवे साहेब काय बोलतील याचा अर्थ तुम्ही समजायला पाहिजे। मी सांगितलं असतं मी भाजपमध्ये जाणार, तर त्यांनी दरवाजा विमानाचा उघडला ते उघडला असता। मुंबईत मुख्यमंत्र्यांना भेटून आल्यानंतर सत्तारांनी औरंगाबादेतून लोकसभेचा फॉर्मही भरला आणि काँग्रेसला हरवण्यासाठीच आपण अपक्ष म्हणून मैदानात उतरल्याचं ठासून सांगितलं। तुम्ही अशोक चव्हाणांचे कट्टर समर्थक, त्यांच्या पडत्या काळात तुम्ही एकमेव आमदार त्यांच्या पाठीशी राहिला, मात्र त्यांच्याच सहीने बी फॉर्म हा झांबडला गेला। ही तर चूक केली का मी 25 वर्ष चुकीच्या माणसाच्या सोबत राहिलो। अशोक चव्हाणांचंही दिल्लीमध्ये ऐकलं जात नाही अशी खंत त्यांनी जाहीर बोलून दाखवली होती। अशोक चव्हाणही हातबल आहेत दिल्लीसमोर। त्याच्यापेक्षाही वाईट परिस्थिती आहे त्यांची, हातबलपेक्षाही। आता तुमचं टार्गेट कोण असणार? माझा टार्गेट काँग्रेस झांबडण पाडणार 100%। दरम्यान सत्तारांना काँग्रेस तिकीट द्यायला तयार होती, पण त्यांनीच नकार दिल्याचा गौप्यस्फोट सुभाष झांबड यांनी केला। नाराजी त्यांची का कोणत्या कारणामुळे आहेत किंवा त्यांना जरी कारण नसेल व त्यांना उमेदवार पाहिजे त्याकरता मी सपोर्ट केला, व आम्ही जागा सोडतो, तुम्ही उमेदवार घ्या। शेवटी अंतिम निर्णय हा पक्षाचा असतो। पक्षाचा अंतिम निर्णय हा 23 तारखेला झाला होता। बी फॉर्म आज मिळाले, फक्त फॉर्मॅलिटी होती। सत्तारांनी आपली उमेदवारी कायम ठेवली तर त्याचा अप्रत्यक्ष फायदा हा युतीच्या चंद्रकांत खैरेंनाच होणार आहे, कारण सत्तार हे इम्तियाज जलील यांची मुस्लिम मतं खाणार हे उघड गुपित आहे। पण सत्तारांचा भाजप प्रवेश नेमका कधी होणार हे मात्र कोणी सांगायला तयार नाहीये। याचाच अर्थ असा की लोकसभेसोबत पुढच्या विधानसभेची गणितं डोक्यात ठेवून सत्तार आणि भाजपनं ही अपक्ष उमेदवारीची खेळी खेळली असावी। बघूयात पुढे नेमकं काय होतंय। मुंबईहून विवेक कुलकर्णीसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद।